रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये चाकरमानी संतप्त झाले। खेड बस स्थानकातील एसटी बसेस रोखलेल्या आहेत, तर ग्रामीण भागातील अनेक फेऱ्या रद्द केल्याने गावी जायचं कसं असा प्रश्न या लोकांना पडलेला आहे। सुमारे अर्धा ते पाऊण तास लांब पल्ल्याच्या एसटी बस स्थानकातच रोखलेल्या आहेत। मुंबईमधून खेडकडे आलो, आता गावी जाण्यासाठी एसटी नाही असा जाब हे लोक विचारतायत। 40 ते 50 चाकरमान्यांनी संतप्त होऊन खेड बस स्थानक समोर एसटी बस अडवलेल्या आहेत। गणेशोत्सव अवघ्या 2 दिवसांवर आहे आणि अशामध्ये मोठ्या संख्येने लोक हे आपल्या गावी निघालेले आहेत, पण त्याच वेळेला इथं संतप्त झाल्याचं पाहायला मिळतंय। फेऱ्या रद्द केल्याने हे चाकरमानी जे आपल्या गावी जाण्यासाठी निघाले होते ते संतापले आणि त्यानंतर ते आपला संताप व्यक्त करताना दिसून येत आहे। त्याचबरोबर अनेक ज्या बस तिथे उभ्या होत्या त्याही रोखून धरलेल्या आहेत। रत्नागिरीच्या खेडमध्ये चाकरमानी संतप्त झालेत। अनेक फेऱ्या रद्द केल्याने आता त्यांनी ज्या बसेस निघालेल्या आहेत त्याही रोखून आपला संताप व्यक्त केला आहे। आता गावी जायचं कसं असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे। तर चाकरमान्यांनी संतप्त होऊन खेड बस स्थानक समोर एसटी बसेस अडवलेल्या आहेत, तेव्हाची दृश्य आपण बघू शकतोय। 40 ते 50 चाकरमान्यांनी या एसटी बसेस रोखलेल्या आहेत, तेव्हाची दृश्य आपल्याकडे आहे। आणि या विषयात अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चंद्रकांत बनकर हे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। चंद्रकांत, काय सांगाल, सध्या काय स्थिती आहे आणि जे चाकरमानी संतप्त झाले आपल्याला कॅमेऱ्यामध्ये दिसतात त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे? नक्कीच, कारण आज सकाळपासूनच खेड बस स्थानकामध्ये प्रवाशांचा जो गोंधळ आहे तो या ठिकाणी सुरू होता। दुपारी देखील मोठ्या प्रमाणावरती लोकांनी नियंत्रण कक्षात जाऊन थोड्याफार प्रमाणात जाब विचारले होते। मात्र आता काही वेळापूर्वी ग्रामीण भागात जाणारे जे लोक आहेत, जे ज्या मुंबईतून त्यांच्या ज्या गाड्या आहेत, जादा बसेस ज्या गणपती स्पेशल सोडलेल्या आहेत, त्या गाड्या दुपारी आल्या, काही सकाळी आल्या, पण तिथपासून आतापर्यंत जे लोक आहेत ते बस स्थानकातच रखडून राहिले होते। त्याचं कारण असं आहे की मोठ्या प्रमाणावरती बुकिंग झालेलं आहे मुंबईतून कोकणात येण्यासाठी, आणि ग्रामीण भागातल्या ज्या नियमित नियोजित बस आहेत त्या सगळ्या रद्द झालेल्या आहेत। एका खेड बस स्थानकातून सुटणाऱ्या जवळपास 70 ते 80 बस फेऱ्या ज्या आहेत ग्रामीण भागात दुर्गम ठिकाणी जाणाऱ्या त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळं गणेश भक्त जे आहेत ते तालुक्यापर्यंत येत आहेत, बस स्थानकापर्यंत येत आहेत, मात्र पुन्हा त्यांच्या गावी जाण्यासाठी 20-20, 25-25 किलोमीटर दुर्गम आणि डोंगराळ भागात जाण्यासाठी ज्या नियमित एसटी बसेस आहेत त्या रद्द असल्यामुळं हे प्रवासी आता या ठिकाणी संतप्त झाले होते। त्यांनी मागाशी काही वेळापूर्वी ज्या लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत मुंबई पुणे या ठिकाणी जाणाऱ्या त्या रोखून धरल्या होत्या। जवळपास अर्धा ते पाऊण तास वातावरण जे होतं हे संतप्त प्रवाशांनी त्या ठिकाणी गजबजून गेलेलं होतं। अखेर बरोबर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना समजवून या ठिकाणी जे आहे ते वातावरण थोडं शांत करण्यात आलेलं आहे। अनेक जे प्रवासी आहेत त्यांनी नाईलाजास्तव खाजगी वाहनं किंवा जे बरोबर आहे चंद्रकांत, एकूणच असं म्हणता येईल की खासगी वाहनं त्यांना घ्यावी लागतात आपल्या गावी काही किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी आणि त्यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागतात, त्यामुळे हे लोक संतप्त झाल्याचं दिसतंय। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। पाहूयात पुढची बातमी। सलग 4 दिवस झाला मुसळधार पाऊस आणि इसापूर धरणातून सोडलेल्या अतिरिक्त विसर्गामुळे यवतमाळच्या पुसद तालुक्यातील ग्रवळ, बुद्रुक, जगापूर, देवरगव्हाण या गावातील पिकांचं मोठं नुकसान झालंय। शेकडो हेक्टरवरील सोयाबीन, तूर, उडीद, मूग आणि भाजीपाला जमीनदोस्त झाला। त्यामुळे सरकारनं तातडीनं पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। 4 एकर सोयाबीन आणि एकरभर हळद असं माझं पूर्ण पीक असं नाबूद झालेलं आहे। पूर्ण सोयाबीन खटून गेलेलं आहे, हळद पण माझी पूर्ण पुरीवर येऊन बसलेली आहे। आणखी कोणी योग्य ती दखल घेतली नाही व कोणी पंचनामा पण माझ्या जमिनीचा आणखी पण झालेला नाही। म्हणून बुवा आता योग्य ते तुम्ही कारवाई करून शेतकऱ्याला आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नाही। तर आता या शेतकऱ्यांची मागणी मान्य केली जाते का ते पाहावं लागेल। दरम्यान ऐन गणपती उत्सवाच्या तोंडावर बदलापूरकरांना पाण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ आली आहे। बदलापूर शहराला पाणी पुरवठा करणारा बॅरेज आणि बारवी धरण हे 100% भरलेलं असताना सुद्धा बदलापूरकरांना पाणी समस्येला तोंड द्यावं लागतंय। बदलापूर शहरातील हेंद्रेपाडा भागातील मोहन व्हॅली आणि आजूबाजूच्या अनेक सोसायट्यांना गेल्या 2 ते 3 वर्षांपासून पाणी समस्येला सामोरं जावं लागतं। अखेर मग आज हजारो नागरिक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि पालिका प्रशासन त्याचबरोबर लोकप्रतिनिधींच्या विरोधात घोषणाबाजी करून निषेध केला। आम्हाला पाणी द्यायचं नसेल तर आमच्या सोसायटीमध्ये दिवाळीच्या वेळेस येऊन उठणं, पण त्या शुभेच्छा वस्तू देण्याची काही गरज नाही। आम्ही यापुढे अशा लोकप्रतिनिधींना मतदान करणार नाही असा आक्रमक पवित्रा इथल्या रहिवाशांनी घेतला।
आमच्या सोसायटीमध्ये गेले 3-4 वर्षापासून पाण्याची समस्या आहे, पण आता ती इतकी प्रखर झालेली आहे. आम्ही ह्याच्यासाठी MJP वाल्यांच्या ऑफिसमध्ये सुद्धा जातोय. आमच्या इकडचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या सुद्धा भेटीगाठी घेतोय आणि त्या वारंवार 6 महिन्याने वर्षाने आमच्या ते चालूच असतात. तरी सुद्धा आमचा पाण्याचा प्रश्न मिटत नाहीये. जवळजवळ 1,500 पेक्षा जास्त मतदार आहेत इथे. आमच्या सोसायटीमध्ये गेल्या अनेक दिवसापासून पाण्याची गंभीर समस्या आहे. फक्त किचनला थोडा वेळ पाणी येतं, बाथरूम आणि टॉयलेटला पाणीच नसतं.